समसाम्य सर्वाभूती ज्यासी घडे भगवत भक्ती झालिया सद्गुरु कृपा सर्व मार्ग होय सोपा हृदयी ठसताची भाव प्रगटे देवादी देऊ झालिया सद्गुरु कृपा सर्व मार्ग होय सोपा भक्ता भावार्थे विकला एका जनार्दनी देखिला झालिया सद्गुरु कृपा सर्व मार्ग होय सोपा विठ्ठला
समसाम्य सर्वाभूती जयासी घडे भगवत भक्ती झालिया सद्गुरु कृपा सर्व मार्ग होय सोपा. प्राप्त सरी प्राप्त प्रसंगी आपल्या मायाबाईच्या सेवेकरता जे अभंग निवडलेला आहे पैठण निवासी नाथबाबा यांचा संतपण असा उत्कृष्ट अभंग आपल्या सर्व गुरुजन मंडळी व सत्य मंडळी करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ म्हणजे असा की जीवाने साम्य सर्व भूती जयाशी घडे भगवत भक्ती. तर जीवाने जलचर किंवा वनचर जे पृथ्वीवर भूतलावर जेवढेही प्राणी आहेत किंवा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जीव आहेत त्यांना समदृष्टी म्हणजे समदृष्टीने बघावे. जसं विषम आणि सम, विषम म्हणजे अनेक प्रकारे आणि सम म्हणजे एक प्रकारे. तर प्रत्येक जीवामध्ये माझा पांडुरंग परमात्मा हा ओतप्रोत भरलेला आहे. अशा दृष्टीने जे जीव या सर्व भूतांकडे बघतो त्यालाच भगवंताची खरी भक्ती घडते. म्हणजे ज्याशी घडे भगवंत भक्ती. आणि अशी भक्ती जर आपल्याला असं वाटत असेल की समदृष्टी आपल्याकडे यावी आणि अशी भक्ती आपल्याकडून पण घडावी तर त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरु कृपा फार जरुरी आहे. आणि सद्गुरु कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशी भक्ती घडू शकत नाही. त्याच्यामुळं महाराज म्हणतात की झाली या सद्गुरु कृपा आणि एक वेळ सद्गुरु कृपा झाला म्हणजे समोरचा आपला सर्व मार्ग हा सोपा होते. आणि एक वेळ सद्गुरु कृपा झाली म्हणजे की जीव जसं जसं समोर समोर वाटचाल करत राहते त्या नामावर दृढ असते. आणि त्या नामावर दृढ झाल्यानंतर त्या नामाच्या चिंतनाने हृदयामध्ये भाव तयार होत असतात. आणि भाव तयार झाल्यानंतर मग काय होते तर जीव आणि शिव ऐक्य होते. जसे की हृदय ठसताची भाव प्रगटे देवादी देव म्हणजे पांडुरंग परमात्मा जीव आणि शिव ऐक्य होईल. हृदयामध्ये भाव प्रगट होईल. आणि नाथबाबा सांगतात की ज्यांना ज्यांना असा भाव तयार झाला ज्यांच्या हृदयामध्ये भाव तयार झाला त्यांना हा माझा पांडुरंग परमात्मा देव म्हणजे की जेणेकरून प्राप्त करून दिला. नवे नवे तर विकला म्हणजे की प्राप्त करून दिला. आणि हे संत जे देव प्राप्त करून देतात ते देखना बाबा सांगतात की हे मी सर्व बघितलं. बघता वावार ते विकला एका जनार्दनी देखला. विठ्ठला ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय संसवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमते प्रकाशु मनोवृत्तिदासु उदाहरण जोजयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदन श्रीचरण सद्गुरूंचे नमस्कार प्रथम Thank you.
करुणा करा देवा तुमचा अनुग्रह करू पवन झालो चराचरी. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोणी माझी रसना हरिगुण वर्णावी हरिगुण विशाल पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून जीव भाव की तसे तुमचा प्रसार झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदिसे चरण सद्गुरूंचे विठ्ठला वंदना वंदना बार बार मस्तक हे पायावरी वारकरी संताचा या वारकरी संताचा समसाम्य सर्वाभूती जयाची घडे भगवत भक्ती. तर नागबाबांनी असं सांगितलेले की साम्य सर्व जीवांकडे समदृष्टी. समदृष्टी म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचं की समदृष्टी म्हणजे नेमकं काय. तर आता समदृष्टी म्हणजे बघा जसं व्यवहारामध्ये तीन व्यक्ती आपल्याला जाणवतात. जसं की एक असते भगवंताबद्दलचे भगवंताची भक्ती आपल्याला घडायला पाहिजे. तसं तर एक असतो भगवंताला मानता, एक असतो जाणता आणि एक असतो नेमता. तर आपल्याला भगवंताला जाणून घ्यायचं. तर मानता प्रकार म्हणजे नेमका कसा की जसं बघा आपल्या एखाद्या मुलीचं स्थळ आपल्याला जर कुठं मुलगा शोधायचा आहे तर आपण काय करतो, जसं की आपल्या आपसामधले जे बी कोणी काका भाऊ चुलता वगैरे त्यांना असं सांगतो की बा आमच्या मुलीकडे वर शोधा. तर वर शोधण्याचं काम चालू होते आणि जसं की
त्या ज्यांना हे काम सोपवलेले आहे त्याच बाबांचे जसे की भाऊ कोणी मित्र त्या जे वधूवर आहे त्यांच्या गावामध्ये राहत होतात, तर ते त्यांना सांगतात बाबा की मुलगा असा असा एवढं शिक्षण आहे वगैरे व्यवस्थित आहे आणि परत जमीन वगैरे सर्व चांगले आहे, निर्व्यसनी आहे, असं कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, कामधंदा वगैरे सर्व व्यवस्थित आहे, तर मुलगा खूप छान आहे, आम्ही मुलाला खूप मानतो. तर त्यांनी सांगितलं आम्ही मुलाला खूप मानतो. परत मग गावातले पण सर्वजण मुलाला खूप मानतात आणि ज्यांच्याकडे निरोप दिला मग त्यांना फोन आला की नाही मुलगा खूप छान आहे, मुलाबद्दल कुठल्याही प्रकारची काही तक्रार नाही, आम्ही पण मुलाला खूप मानतो. आणि हा विषय मग जी वधू आहे म्हणजे ज्या मुलीचं लग्न करायचं तिच्या वडिलांपर्यंत आला, आईपर्यंत आला की अशा अशा गावामध्ये मुलगा आहे आणि बरेचसे लोक म्हणतात की आम्ही मुलाला खूप मानतो, मुलगा खूप छान आहे. मुलीच्या कानावर विषय पडला असा, तर मग आता त्या मुलीने काय विचार करायचा, ती कधी मानेल त्याला. सर्वांनी सांगितलं मानतो, पण आता ती मुलगी कधी मानेल त्याला. जेव्हा ती मुलगी जसे की आता जेव्हा लग्न होईल, पंडित येतील, लग्न लागेल, लग्न विधी होईल, सर्व कार्यक्रम होईल, मुलगी जेव्हा त्या मुलाच्या सहवासात जाईल, तिथं नांदायला जाईल, काही दिवस 8 दिवस 15 दिवस त्या मुलाचं आचरण बघेल, त्याचा स्वभाव बघेल आणि तिच्यानंतर मग परतीने आल्यानंतर मग आईला आणि बाबाला सांगेल की बाबा मी पण मुलाला खूप मानतो. म्हणजे पहिले काय करावं लागेल, जाणावं लागेल. तर पहिले आपल्याला भगवंताला जाणावं लागेल. मानता असं मानते भरपूर लोक आहेत की जे भगवंताला मानतात, पण भगवंताला जाणून मानणं हे फार गरजेचं असते. आणि जसं एक नेमता प्रकार असते, आता जसं बघा की 8-10 वर्षाचा एक मुलगा आहे आणि 6-7 वर्षाचा मुलगा आहे, तर जसं दोघं जण खेळत असतात तर मोठा मुलगा आणि छोटा मुलगा थोडा खोड्या करते, तर आईपर्यंत असा विषय रडायला लागले की तर आई काय सांगते, अरे बाबा तो नेमता आहे, तू जाणतास, तू कशाला त्याच्या वाटत जातोस, ते नेमता आहे, त्याला काही कळत नाही एवढं. तर हा नेमता प्रकार आहे, म्हणजे की ज्यांना जे आपल्या कल्पनेमध्ये भगवंताचं एक स्वरूप, एक मूर्ती तयार करतात किंवा भगवंत असा आहे आणि अशा प्रकारे भगवंताची भक्ती होते. ज्ञानोबाराय बघा ज्ञानेश्वरांमध्ये सांगतात की परी ते भक्त माते नेनती जे कल्पने बाहेर न निघती म्हणून कल्पित फळ पावती अंतवत किंबहुना ऐसे भजन. जे आपल्या मनामध्ये आपण भगवंताची मूर्ती तयार करतो आणि त्या प्रकारे त्याचं भजन करतो, आपल्या कल्पना तयार करतो आणि त्याचं फळ जे आहे ते अंतवत कल्पितच फळ भेटते. जसं तुम्ही कल्पना करून भगवंताचं स्वरूप मनामध्ये तयार करता, भगवंताची भक्ती तयार करता, तर शेवटी त्याचं फळ बी ते कल्पितच मिळणार. जसं सांगतात की परिते भक्त माते नेनती जे कल्पने बाहेर न निघती म्हणून कल्पित फळ पावती अंतवत किंबहुना ऐसे भजन ते संसाराचे साधन येर फळ भग स्वप्न तो नाव बरे दिसे. जे आजकाल आपलं जे भजन चालू आहे, जे नेमत्या प्रकारचं भजन चालू आहे, भक्तीची रीत न जाणता, तर ते काय आहे, स्वप्नामधील क्षणिक सुखाप्रमाणे आहे. जसे की स्वप्नामध्ये बघा कधी सोन्याचा हंडा सापडते, कधी पैशाची भरलेली बॅग सापडते आणि रात्री स्वप्नामध्ये आपण भरपूर खुश होतो, सकाळी उठले की सर्व निघून जातो. तर आपली भक्ती तशी नको, तर त्याचं स्वप्नामधील क्षणिक सुखाप्रमाणे भक्ती नाही पाहिजे, तर आपल्याला जाणती भक्ती पाहिजे. तर करी
जसं आता बाबूजींनी सांगितलं त्याप्रमाणे जाणूनही भक्ती पाहिजे. तर आपल्याला नेमका प्रकार म्हणजे कसा, आता जसं ज्ञानोबारायांनी सांगितलं त्याप्रमाणे एक कल्पना, आपल्या मनात जे आपण कल्पना तयार करतो, कल्पनेमध्ये भगवंत तयार करतो की सकाळी उठणं, देवपूजा पाठ करणं, भजन करणं, मनामध्ये आता लगेच हनुमान, थोड्या वेळाने महादेव भगवान, त्यावेळेस रामकृष्ण भगवान, म्हणजे असं चालू आपलं हे कल्पनेचं जे जसं म्हणून कल्पित फळ पावती अंत होतं. तर हे जसे कल्पना आपण मनात तयार करतो आणि त्या कल्पनेनुसार भगवंताची भक्ती करतो तर त्याचं फळ पण कल्पितच मिळत असते. आणि आता जसं की बघा जाणूनी प्रकार म्हणजे काय सांगतात की एक वेळेस श्रीकृष्ण भगवानाला भक्त अर्जुन विचारतात की भगवंता मला जर असं कुठं मी जर गेलो आणि तुला जर मला शोधायचं असेल आणि मला तुला जर पाहायचं असेल तर मी तुला कुठं म्हणून शोधू आणि कशा रूपामध्ये तुला म्हणू. तर भगवंत सांगतात की तो मी पुससी कैसा, तो मी पुससी कैसा तरी सर्व भूता सदा सरिसा. इथं आपपरू वैसा भागू नाही, मी इथं आपल्या पुरता नाही, या सर्व भूतलावर जेवढे भूत आहे त्या सर्व भूतामध्ये ओतपोत भरलेला आहे. सर्वंगती राम सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्री. जसं सर्वांच्या हृदयामध्ये प्रभू श्रीराम आहे, जसं सूर्याची किरण प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक गावावर, प्रत्येक जीवावर जसे पडतात तसं माझा परमात्मा जे प्रत्येक जीवामध्ये आहे. जसं की जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरुठा म्हणून जे जीवे कर्म करुणी माते भजले ते वर्तत दिसती देही परी देही माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. तर भगवंत सांगतात की तू जर मला असं जाणून घेतलं, जसं मानता आणि नेलता जो सर्व भूता सदा सरीसा ते ऐसिया माते जाणून, जर असं तू मला जाणलं तर तू दिसायला या जगामध्ये वावरलेला सारखा दिसशील, पण तू या जगामध्ये असून नसल्यासारखा असतील. तू माझ्या भगवंताच्या भक्तीमध्ये दृढ असतील, लीन असशील आणि सतत माझ्या भक्तीच्या स्मरणामध्ये असतील. तर तुला असं मला जाणून घ्यायचं आहे. तर हे एक जाणण्याचा प्रकार झाला आपला की जसं आता सर्व भूतामध्ये माझा पांडुरंग परमात्मा आहे, या भूतलावर जेवढे जीव आहेत त्यांच्यामध्ये जसं आता हे आता आपण तर एवढं समजलं आपल्याला की आता प्रत्येक जीवामध्ये माझे भगवंत पांडुरंग परमात्मा आहे. पण आता जसं समदृष्टी म्हणजे नेमकं काय, तर समदृष्टी म्हणजे हा विषय होता. पण अजून ज्ञानोबा एका ओळीमध्ये सांगतात जसं आता बघा लोभ, सर्वांनाच लोभ असते, लोभाचा विषय असते की जसं आता म्हणून यापरी माते अंतकाळी जाणत साते जे मोकलती देहाते ते मीची होती. ते सांगतात की जसा कल्पनेचा विषय होता, कल्पनामध्ये मनामध्ये कल्पना तयार करून भगवंताचा विषय जसा न समजून घेणं आणि म्हणून यापरी माते अंतकाळी जाणत साते जे शेवटच्या क्षणी जे मला जाणतात ते मीची होती. ते म्हणतात की ते मला मधुर होत.
त्यांना पुनरुपी जननम पुनरुपी मरणम असा काही कुठल्याही प्रकारचा विषय येत नाही. आणि जसं आता बघा समदृष्टी म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे, म्हणून मी आपुलाल्या हिताची मी लोभे मज आवडे तोही भक्तू झोंबे परी नीची करी वल्लभे ऐसा ज्ञानू या ऐकू पाहे पा दुबतीची या आशा जगची देणूशी करी तसे पासा. काय करतात की जसं बघा आपल्या घरी गाई घेतल्या तर गाई कशा करता घेतात आपण, दुधाकरिता. पण दुधाकरिता गाईला चारा टाकावा लागतो. पाहे पा दुबतीची या आशा जगची देणूची करी तसे पासा परी दोरे वेन कैसा वत्साचा बळी. आता बघा सोपं समजून घ्यायचा विचार केला तर जसं की आता गाईला आपण चारा घालतो दुधाच्या आशेने, पण जे गाईचं वासुर असते ते तर गाईला काही देत नसते, तरी गाय त्याला पोटभर दूध पाजत असते. आता बघा जेव्हा शेतातून गाय आली मला काय करतं तर दूध काढून घेत होतं. दूध काढल्यानंतर परत गाय पाण्यात सोडते त्या वासरासाठी. पण आता मालकाला गाय दूध दिली तर मालक गायला अंघोळ तिची सोय सर्व करतात म्हणून तर गायचं वासर तर काही देत नाही महिला म्हणजे मालकाला, तिच्या आईला काहीच देत नाही तिच्यापासून. तर तरी पण परत गाय जे असते आपल्या मुलासाठी आपल्या वासरासाठी परत पाण्यात सोडते आणि त्याला तृप्त करते. तर का करते, काजे तनु म्हणून प्राणी ते अनेक काहीची नेली आणि देखे तया ते म्हणे हे माय माझी. काजे तनु ते वासरू जे असते तनानं मनानं प्राणानं अनन्य भावानं ते गायीला शरण जाते. आणि जसं आता बघा मुरली बाबाकडे 4 गायी आहेत, 4 गायीमधून एक गायीनं वासरू दिलं म्हणजे वासराला जन्म दिला. आणि 4ही गायी जसं आता एक वासराला ज्या गायीने जन्म दिला ते गाय ठेवतात घरी 1-2 दिवस आणि बाकीच्या गायी शेतात चरायला जातात. 2 दिवसांना परत या गायीला पण त्या गायीसोबत पाठवून देतात. 4ही चरायला जातात. सगळे गेले दिवसभर चरून मग संध्याकाळचं 5-6 वाजता 4ही घरी येत होता. पण त्या घरी जे वासुर होते वासुर असते ना त्याला काय करतात त्याचं एका जागी बांधून ठेवत नाही, थोडं पाय मोकळ्यासाठी त्याला खुलं सोडून देतात घरामध्ये. आणि संध्याकाळचा टाइम असा झाला तर मग गायी ज्या आहेत ना त्या वासराची जी आहे ती पाठीमागे राहिली आणि समोर त्या 2-3 गायी आहेत त्या पहिले समोर. ते वासरू काय करते हे पाहत नाही की ही माझीच आई आहे म्हणून, ती जी गाय येते तिला दूध द्यायला चालू करून देते. खेळली कोणती तरी काजे तरुण म्हणू प्राणी ते अनेक काहीची देखे तया ते म्हणे हे माय माझी. जिकडं पाहसाल तिकडं ती माझीच माय आहे. आणि ते त्या प्रकारे ते वासरू त्या गाईला दूध द्यायला चालू करते. हिच्याहून तिच्याकडे जाते, तिच्याकडून इकडे जाते, शेवटी आपल्या आईकडे जाते. आईकडे गेले गाईची मला काय करतात वासराला बाजूला करतात दूध प्यायला चालू करतात. त्यांचं काढणं झालं की परत मग वासरू गाईकडे जाते, गाय परत पाण्यात सोडते आणि त्या वासराचं तृप्त करते. त्या वासराला म्हणजे कुठल्याही प्रकारची तृष्णा या त्याला भूक राहत नाही. तर का राहत नाही ते वासरू त्या गाईला म्हणजे की स्वतःच्या आईला ते सगळीकडे बघते. जसं की काजे तोंड म्हणून प्राणी ते आणि काहीशी म्हणे देखे तया ते म्हणे हे माय माझी. ते येणे माने अनन्य गती. वासरू जे आहे तर ते गाईला ते येणे माने अनन्य गती म्हणून मी धेनू ही तैसीच होती. अनन्य भावाने ते वासरू गाईला शरण जाते. त्यामुळे गाय त्याला एकदम तृप्त करते, कुठल्याही प्रकारचा मूल्य घेता. जसं मालकाकडून चारा त्याची आंघोळ वगैरे गायीची सर्व तिचं साफसफाई ते करते, तसं काही कुठल्याही प्रकारचं न करता गाय त्या वासराला तृप्त करते. का तर त्याचा अनन्य भाव जो होय मज अनन्य शरण त्यांचे निवारे मी जन्म तसा विषय आहे. ते या लागी लक्ष्मीपती बोली दिसायचे. तर हे आता बघा समदृष्टीचा विषय म्हणजे हा अभंगाचं प्रथम उच्चारण. सम साम्याचा वाभूते 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 सम साम्याचा Hare
आसी घडे भगवत भक्ते भगवत भक्ते भगवत भक्ते आसी घडे भगवत भक्ते भगवत भक्ते भगवत भक्ते तारिया करो तारिया समसाम्य सर्वाभूती सयासी घडे भगवत भक्ती झाली सद्गुरु कृपा सर्व मार्ग होय सोपा. आता बघा इथपर्यंत आपण आता पोहोचलो की समदृष्टी म्हणजे आली, जीवाकडे समदृष्टी प्राप्त झाली म्हणजे भगवंताची भक्ती घडते. पण आता समदृष्टी म्हणजे येते कुठून, कशाने येते? समदृष्टी प्राप्त होण्याकरिता आपल्याला जीवाला काय करावं लागेल? तर आता बघा प्रत्येक गोष्टीची एक रीत असते. रीत समजून जर घेतली, साधू संतांना जर शरण गेलं आणि रीत जर समजून घेतली तर आपल्याला ते साध्य होते. अथवा साधू संताशिवाय काहीही साध्य विषय होत नाही. तर आता आपल्याला बघा रीत म्हणजे कसं, संत सांगतात एक आणि आपल्या लक्षात येते एक. जसं की आता एका घरी बघा, एका गावामध्ये एक बाबा गेले कीर्तन करायला आणि त्याच गावामध्ये त्याच समजा माहेरचे काही व्यक्ती होते. म्हणजे त्या बाबाच्या माहेरची मुलगी तिथं होती नंदायला. तर कीर्तन वगैरे असं संध्याकाळचं हरिपाठ वगैरे झालं, कीर्तन झालं. त्या ताईने बघितलं की गावाला तर माझ्या माहेरचेच येतं. तर मग ठीक आहे. आणि मग आजीबाई जे होत्या, आजीबाईला सांगितलं म्हणजे सासूला ताईच्या की हे माझ्या माहेरचे बाबा आहेत महाराज, त्यांना घरी वगैरे घेऊन या, आपण थोडं त्यांची सोय वगैरे सर्व करू आणि उद्या जसं म्हटली तसं त्याला आपण बसून घेऊया कुठल्याही भागामध्ये. आणि ताईचं लग्न होऊन 2-3 वर्ष झाले होते, काही मुलगा वगैरे नव्हतं असं काही. तर रात्री मग कीर्तन वगैरे संपलं, बाबाला बोलवलं तिकडे आराम करायला घरी. मग गेले तर बाबाला असं वरण्यामध्ये भास टाकून दिली, गावी टाकून दिली. पडा म्हणले बाबा. मग थोडी आजीबाई आल्या, आजीबाई बसल्या बोलत होत्या. आजीबाई कसं काय चालू आहे, काय नाही काय नाही. तर मग बाबांना सांगितलं आमचं तर एकदम व्यवस्थित आनंद आहे, त्याच्या घरची सर्व व्यवस्थित, तुमचंच कसं काय चालू आहे, काही म्हणजे लग्न वगैरे झालं काही असा विषय वगैरे सुख वगैरे घरामध्ये आनंद असा आहे की नाही. तर बाई आजी म्हणतात बाबा सर्व ठीक आहे, पण बाबा थोडंफार असं काही अडचणी तर प्रत्येक घरामध्ये काही काही अडचण असतातच. तर थोडंफार असं बोलणं झालं. मग बाबाजी म्हटले चला मग आजीबाई आता झोपतो. झोपायला बघितलं त्यांनी उशीच नव्हती उशाखाली घ्यायला. तर मग बाबा म्हणायचं उशाला काही आहे की नाही. तर आजीबाईनं रडायचंच चालू केलं. महाराज म्हटले 2-3 वर्ष झाली पण अजून उशाला काहीच नाही. आता इकडं महाराज परत महाराज विचार करतात उशाला काही एवढा असा मोठा विषय नाही, प्रत्येक घरात असते, पण उशाला काही झोप येत नाही, कसं उशाला काही थोडा विशेष झोप येत नाही, तर उशाला काही आहे की नाही. तर आज परत आजीबाई रडायला चालू केलं की उशाला काहीच नाही. पण आता विषय असा आहे की संत सांगतात एक आणि आपल्या डोक्यात येते उषा त्या मुलीचं नाव आहे की उषाला काही नाही, ते तिला मुली लेकरा बाळाचं विचारत नाही. झोप येत नाही तर उशी खाली डोक्याखाली यायला उशी विचारतात. पण सांगतात एक आणि आपल्याला समजते, असं सर्व गोंधळ होऊन जाते. त्याच्यामुळे कसं
नीट समजून घेणं फार गरजेचं असते. नामरूप नाही तर मग असाच विषय समजत समजत असं जसे माझे मित्र होते आणि ते पण म्हटले की आता बरेच माझ्यासोबत कुठं कीर्तनाला यायचे भजनाला यायचे पण हा विषय समजून नव्हता घेतला की जोपर्यंत साधू संतांना शरण जात नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. तर ते मी बरेच वेळेस म्हटलं सरा भेटूया आपण विषय समजून घेऊया पण नाही परत कधी असं. आणि माझं सर्व म्हणजे मानता हो नेमता फक्त जाणता नाही. तर हा विषय त्यांचा चालू आहे. मग असंच एक वेळेस बापूजी महाराजांचंच कीर्तन चालू होतं. जसं थोड्या वर्गामध्ये कीर्तन बरंच आता थोडा चालत 12 वाजले आणि तो पण सज्जन म्हणजे माझा मित्र होता तो आला होता. तर तो म्हटला चला आज विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर मग कीर्तन वगैरे संपलं सर्व आवडा झाली चहा पाणी वगैरे झालं आणि मी जसं बापूंजीकडे त्यांना भेट करून गेली किंवा असा विषय समजून घ्यायचा. तर लगेच तर कोणता विषय समजत नाही पण आता जसं थोड्या वेळ सर्व मंडळी बसली. आता पहिले बऱ्याच वेळ बसायचे सकाळी 5-6 वाजेपर्यंत बसायचे रात्रभर. तसंच माझा मित्रही बराचसा वेळ 2-3 तास तासच विचारांची विचारपूस करण्यातच गेले. नंतर मग धीरे करत असा तो विषय समजायला तयार झाला आणि विषय जसं म्हणजे आता सकाळी 4-5 वाजले विषय समजण्याकरिता तयार झाला आणि तयार झाला लगेच आणून घर दिला आणि चिंतनाला बसवलं आणि नंतर मग धीरे जसं भाव तयार व्हायला लागले. जसं की बा चिंतन चालू केलं की जसं बघा ज्ञानोबाने सांगतात की जसं आता आपल्याला समदृष्टी कशामुळे प्राप्त होते. समदृष्टी म्हणजे काय हे समजलं आणि भगवंताची भक्ती समदृष्टी होत नाही हे समजलं. आता समदृष्टी प्राप्त कशामुळे होते हा पण विषय गरजेचा आहे. तैसीच गुरु कृपा उखा उजळली ज्ञानाची ओतपली पडली तेथे साम्याची रिद्धी घडली तयाची रिद्धी. काय झालं तैसीच गुरु म्हणजे जसं माझ्या मित्राला बसवलं चिंतनाला बसलं सकाळ झाली जसे उष्काळ झाला गुरुकृपेचा उष्काळ झाला आणि ज्ञान रूपी प्रकारे किरण त्यांच्या मस्तिष्कावर पडायले. तैसीच गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची ओतपली पडली आणि तिथे साम्याची रिद्धी म्हणजे समदृष्टी तिथे तयार झाली. नंतर काय झालं म्हणतात ते वेळी जयाकडे वास पाहे तेरुता मीची तया एकू आहे. काय झालं तर जिकडे पाहता तिकडे भगवंतच भगवंत. आणि पहिले तो मित्र काय करायचा जसं आता कीर्तनाला आलाच होता माझ्यासोबत हरिपाठामध्ये खूप नाचले सर्व घामाचा असा वास वगैरे थोडं बाजूला म्हणजे कसं हे कोण हे कोणाचे फाटके कपडे असं म्हणजे विषम भाव होता.
विषमभाव होता. जेव्हा संत कृपा झाली तिथे बसले, जेव्हा ते ज्ञानरूपी किरण त्याच्या मस्तिष्कावर पडली आणि तेव्हा त्याला साम्याची वृद्धी प्राप्त झाली. मग काय झालं तर ते वेळी जगाकडे वास पाहे तेवता मिशितया एकू आहे, आणि अथवा निवांत जरी राहे तरी मिशितया, काही काम नाही करता असं बसून जरी राहिलं तरी भगवंतच भगवंत, जिकडे पाहसाल तिकडे भगवंतच. अथवा निवांत जरी राहे तरी निशितया, हे असो अनेक काही, हे असो अनेक काही, तया मी वाचोनी सर्वत्र नाही, जैसे सदा जळ डोही बुडाली गटा. जिकडे पाहसाल तिकडे भगवंतच भगवंत, म्हणजे समदृष्टी प्राप्त झाली. कोणामुळे ते संतांमुळे. जसं घट असते बघा, घटाला पाण्यामध्ये जर बुडवलं ना, जैसी सबाई जवळ डोही बुडाली आता. घट जे असते पाण्यामध्ये बुडवल्यानंतर त्याच्या आतमध्येही पाणी असते आणि त्याच्या बाहेरही पाणी असते. तैसा तो मज भीतरी मी तया आतो बाहेरी, हे सांगितले बोल हे सांगण्याचा विषय नव्हता अर्जुना, तरी पण मी तुला हा विषय सांगितला. अर्जुनाचं दुसरं चरण. तर काय झालं, संत कृपा झाली. संत कृपा झाली आणि समदृष्टी प्राप्त झाली. आणि रिकामं नसलं तरीही भगवंत भगवंत, जिकडं पाहिलं तिकडंही भगवंत भगवंतच. तर संतांनी काय केलं, जेव्हा जीव त्यांच्याजवळ बसला, काय दिलं? काही नाही दिलं. काय केलं तर गुरु घाली ज्ञानांजन, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निधन, गुरु दाखवी निधन, गुरु सौभाग्य देऊन, गुरु सौभाग्य देऊन, साधू जना नवी, साधू जना नवी, गुरु आनंद गुरु महाराज, गुरु आनंद गुरु महाराज, आनंद समाज, गुरु आनंद समाज, गुरु देव नाही तुझा, 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 पाहता नाही त्रिलोकी, पाहता नाही त्रिलोकी, तर काय केलं संतांनी? ज्ञानांजन घातलं आणि ते ज्ञानांजनामुळे जीवाकडे समदृष्टी प्राप्त झाली. आणि जीव तेव्हा जिकडं पाहतो तिकडं
भगवंतही भगवंत दिसत असतो. आणि त्यानंतर मग काय होते, संत काय करतात बरं. आता जसं बापूजी आपल्या इकडे आले, कशा करता इकडे आले, आता त्यांना तिकडं भरपूर कामं असतात, तरी आपल्या सर्वांकरता आपल्या प्रेम भावाकरता इकडे आलेले आहेत. पण आपण काय देतो त्यांना, काही देत नाही, तरी पण ते आपल्या सर्वांकरता आपलं प्रेम आपला भाव बघून ते आपल्याकडे येतात. त्यांना काय कामं नाही असं काहीच नाही विषय, पण ते आपल्या सर्वांचा भाव बघून ते आपल्या सर्वांमध्ये येतात. पण आपण काय देतो, तर आपल्या ज्यांना काही देणं होत नाही, आपण गळ्यामध्ये माळा टाकतो आणि जेव्हा आले तेव्हा कधी यायचं कधी नाही यायचं, फोनवर बोलले तर ठीक, नाही बोलले तर ठीक, आपल्या मनानच आपले प्रकार चालू. पण ते जोपर्यंत आता तुम्ही अनुग्रह घेतला, जोपर्यंत तुम्हाला बोध होत नाही, साधू बोध झाला तो म्हणून या जो आईचा मुलगा अनुभव, जोपर्यंत तोपर्यंत तिथपर्यंत तुम्ही पोहोचत ना, तोपर्यंत गळ्यामध्ये माळ टाकणं म्हणजे कसं होते. आमच्याकडे बघा शेतामध्ये ती एखादी गाय जास्तच इकडे तिकडे दुसऱ्याच्या रानात चालली ना चरायला, त्याच्यासाठी टाकतात बघा ते काय म्हणतो लोडणं तसाच विषय समजून घ्यायचा म्हणजे. तर तसं आपल्याला व्हायचं नाहीये. संत महात्मे बघा, देवाकडे आपल्याला जावं लागते, पण संत आपल्याकडे येतात. ते संत आले तर आता बघा, आपण किती दिवसाचं बघतो इथं, प्रत्येक जसं आता मला तर अनुग्रह 17-18 वर्ष होईल, प्रत्येक सप्त्यामध्ये आपण बघतो बरेचसे साधक तयार होतात. आता किती आहेत इथं, मोजके मोजके. आता संत तुमच्यासाठी ते सर्व कार्य वगैरे सोडून आपल्याकरिता खटाटोप करत खूप तिथे येतात. आपण काय आहे ते पण भावाचीच भुकेली होते. त्यांना कसं किंवा सेवी तो हा रस वाटी तो आणि काय घ्यारी होऊ नका, जे ते सेवन करतं तेच त्यांचा उद्देश आहे की ते सर्वांना प्राप्त व्हावं. प्रत्येक जीवाकडे तो विचार समजून घ्यावा. जसं आणि विषय म्हणजे बघा, नामाचा जो बोध आहे आणि जो नाम आहे, नाम म्हणजे नेमकं काय आहे की जसं आपल्याला सांगितलं, आपलं नामस्मरण बरोबर चिंतन करणं. अहो नाम म्हणजे अनादी कालापासून जे चालत आलेलं नाम आहे. ज्या पृथ्वीची जी रचना होती, पृथ्वीची रचना, सृष्टीची रचना जेव्हा करायची होती, तेव्हा हे कार्य ब्रह्मदेवाला सोपवलं होतं. पण त्या नामाशिवाय ब्रह्मदेवाकडून हे कार्य हा सिद्ध झालं नाही. पै सृष्टीची उपक्रमा पूर्विका विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, म्हणजे ईश्वरा ते ना ओळखे ना सृष्टीही करू शके, ते थोडू केला एकी नामे जेणे. ते ब्रह्मदेव पण या सृष्टीची रचना या नामाशिवाय करू शकले नाही. आणि हे नाम आज सर्व आपल्या मायबापापर्यंत बापूजीद्वारे इथपर्यंत जसं तसंच आलेलं आहे. तरी पण आपली तयारी नाही. आपण मला टाकली चालू बरोबर. आपण सांगतात काय कुठपर्यंत, याचा नुसती माळ टाकणं म्हणजे हा विषय नाही. त्याला आपल्याला एकदम जोपर्यंत दृढ त्या नामावर आपण जोपर्यंत दृढ होत नाही आणि जसं आता समदृष्टीचा भाव जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण अपूर्ण आहे शांती. परत बघा, आता तृप्ती झालिया जैसी साधने सरिती आपैसी, देखे आत्मदृष्टी तैसे कर्मे नाही. श्रीकृष्ण भगवान सांगतात, अर्जुना तो परी तृप्ती झालिया जैसी साधने सरिती आपैसी, देखे आत्मदृष्टी तैसे नाही. जवळवरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तवची या साधना बजावी लागली. जोपर्यंत त्या बोधापर्यंत तू जात नाहीस, तोपर्यंत या साधनेचं भजन तुला म्हणजे नामस्मरण सतत करावंच लागेल. आणि जोपर्यंत तू हे करणार नाही, तोपर्यंत तू आपणच विठाला. तर आता जसं अर्जुन हा भगवंताकडून विषय समजून घेते आणि विषय समजून घेता घेता जसं भगवंत श्रीकृष्ण भगवान जेव्हा अर्जुनाला उपदेश करतात, भाव म्हणजे नेमकं काय बघा, जो
भाव करून घेतो आणि जो जसं अनुग्रह देतात की सेवित्व हा असं ते स्वतः सेवन करून समोरच्याला पण देत असतो. जसं की आता बघा कृष्ण भगवान अर्जुनाला जेव्हा उपदेश करत होते की म्हणून या सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी, म्हणून या सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी, देवालाही स्वतःचे भाव आवडता आले नाही. जेव्हा ते अर्जुनाला उपदेश करत होते पण ते देव होते, ते देव होते. म्हणून या सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी न समात से बुद्धी परी सावरुणी देवे, देवानी स्वतःला आवडलं मग पिकली या सुखाचा परिमळ की निवाली या अमृताचा कल्लोळ तैसा कोवळा आणि सरळ बोलू बोलला विठाला तर हा जसा भावाचा एक प्रकार होता की भाव जेव्हा कृष्ण भगवान अर्जुनाला उपदेश करत होते तेव्हा त्यांचे पण भाव तयार होते आणि या भाव तयार भाव असेल जर का खरोखर मनात, भाव असेल जर का खरोखर मनात, भावा वाचून पांडुरंग हे परमात्माही प्राप्त होऊ शकत नाही, दिसत नाही. जसं आता बघा भाव म्हणजे नेमकं आता भावाचा प्रकार म्हणजे जसा अर्जुनाला जे उपदेश दिला आणि अर्जुनाचे पण भाव तयार झाले, भगवंत सांगता वेळेस भगवंताचे भाव तयार झाले. भाव म्हणजे नेमकं काय तर भाव म्हणजे प्रेम. जसं की आता बघा आपण मिरची जर खाल्ली, मिरची जर खाल्ली तर मिरची पोटामध्ये जाते बरोबर ना. पोटात गेल्यानंतर काय होते, पोटात आपण तिखट असं करते तिखट लागलं म्हणजे हातपाय झटकते. तर तिखट कुठे लागलं आतमध्ये, हा तर भूक कुठून लागते आतून, दुःख आतून, सुख आतून, तहान आतून. तर भक्ती ही आतून झाली पाहिजे. तर भाव हे कुठं आत तयार झाले पाहिजे, भाव हे आतून तयार झाले पाहिजे. जसं बघा चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगळली जेथची तेथ अपाद कंचुकित रोमांच आले अर्धून गेले तर डोळे वर्षताती आनंद जळे आतुलिया सुख मिरचीने बळे बाहेर कापे. तर मिरची आतमध्ये जर गेले तर शरीर बाहेर कापले जाते. तर हा सुख उर्मीचे ते तर तसे त्या प्रकारचे भाव तयार झाले पाहिजे. तर ते भाव म्हणजे की जीवाचा उद्धार आणि अष्टसात्विक भाव होणं म्हणजे खूप गरजेचं. आणि त्याच्याशिवाय मार्गही कुठलाही भेटत नाही. आणि मार्ग ते जर मार्ग पाहिजे सद्गुरू वाचवणे सात सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय
धरावे ते पाया आधी आपुला सारखे करीत तत्काळ नाही काळ वेळी तयार आली. तर जोपर्यंत संतांना शरण जात नाही आणि ते नाम जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवाचा उद्धार कुठल्याही प्रकारे होऊ शकत नाही. जसं की बघा भावाचेच प्रकार म्हणजे कण हृदय प्रगटे राम कंठी प्रेम दाटे नैनी गिरे लोटे हृदय प्रगटे राम रूप. तर काय होते तर मगला मनावे उपचे आवडी सुख घडोघडी वाढू लागेल. तर जोपर्यंत भाव तयार होत नाही तर आपली भक्ती म्हणजे कसं आता जे चालू आहे त्याच्यामध्ये कसं बघा जोपर्यंत रीत समजून घेत ना आणि रीत समजून घेऊन त्याच्यावर दृढ राहणं त्या नामावर दृढ राहणं आणि जो भावाचा प्रकार आहे भाव म्हणजे बघा भगवंताला जर भाव तयार झाले तर आपल्यालाही होतीलच होतील. अभंगाचं तिसरं चरण हृदयी ठसताची भाव हृदयी हृदयी ठसताची भाव प्रगटे देवाधी देव. तर जसे आपल्या भाव जेव्हा हृदयामध्ये तयार होतात तेव्हा जीव आणि शिव ऐक्य होतं. जसे जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी जयांच्या हृदय भोवनी विराजते. तर केव्हा तर त्यासाठी आपल्याला आपलं मन जे आहे एकाग्र करावं लागते. कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा सुख येता या आलं तरीही कुठल्याही प्रकारचा मनामध्ये उद्वेग किंवा सुख किंवा दुःख न होता जसं की वर्षीय वीण सागर जैसा जळे नित्य निर्भर तैसा निरोपचारी संतोषी जो. जसं समुद्रामध्ये बघा समुद्राच्या कितीही लाटा येतता जातता भरती चालू असते उतरते पण त्याच्यामध्ये पाऊस वर्षीय बिन सागर पाऊस वर्षा ऋतू हो किंवा न हो पण त्या लाटा जेवढ्या जशा यायच्या तशा येतच असतात आणि जात असतात. वर्षीय बिन सागर जैसा जळे नित्य निर्भू आणि तैसा निरोपचारी संतोषी जो. कुठलाही उपचार न करता सतत हसत राहणं एक भावाचा प्रकार. जेव्हा असं होते तेव्हा जीव परमात्मा दोन्ही वैसवणी इतक्यासनी जयांच्या हृदय भूमी
विराज विठ्ठल विठ्ठल याकरिता आपल्याला संत चरण रजावर ठाम राहावं लागते आणि त्याशिवाय मोहिनी घातली या गुरुन कशी मोहिनी घातली या कशी मोहिनी घातली गुरुन मला तर तसं संत चरणावर ठाम राहून संतांचं धर्म समजून घेऊन त्या नामावर दृढ राहणं म्हणजे एक प्रकारचं निरंजन. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दूजे के संग नहीं जाऊजी. गोरक्षनाथ महाराज सांगतात की गुरुजी मैं तो एक निरंजन, एक जसं निरंजनाची ज्योती एक प्रकारे अशी जळत असते तसं गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दूजे के संग नहीं जाऊजी. दुख न जानू जी मैं दर्द न जानू जी मैं, ना कोई वैद्य बुलाऊ जी. वैद्य मिले सद्गुरु अविनाशी, वाको ही नाडी बताऊ जी, पर दूजे के संग नहीं जाऊ जी. असं त्या संत चरणावर दृढ राहावं लागत असते. गंगा न जाऊ जी मैं, जमुना न जाऊ जी मैं, गंगा न जाऊ जी मैं, ना कोई तीर्थ ना हो जी, 68 तीर्थ है घट भीतर, वाही में बल बल ना हो जी, दूजे के संग नहीं जाऊ जी, गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊ जी. असं आपल्याला एक म्हणजे आपल्या संत चरणावर दृढ ठेवावं लागत असते. पण आज आपलं कसं थोडं चालू आहे, इकडे आजूबाजूला कुठं काही ऐकू आले की आपलं तिकडे मन जाते, कधी इकडे मन जाते, म्हणजे आपलं मनाचा काही ठिकाणच नाही राहिला असं आहे. आता बघा एवढी साधं मंडळी आहे, आता कुठेही कुठलाही कार्यक्रम आपला जसे गुरु मंडळ आहेत, गुरु मंडळी आहे आणि गुरुपौर्णिमेला बघा तुम्ही किती गाड्या असतात, एकदम मोजक्या गाड्या. साधं चाललेत कुठं, हे कसं बघा स्वतःचा म्हणजे याच्यामध्ये काय होणार, स्वतःची हानी करून घेते. हे कसं होते बघा, जसं संतांनी काय केलं, त्याला या भवसागरातून तळून जाण्याकरिता मार्ग दाखवलेला आहे आणि ते नावरूपी नाम दिले आहे त्यांना. तर त्या नामाचा आधार घेऊन त्या संसार भवसागरातून त्यांना तळून जायचं. हे काय करायला तर मधात उतरायला, पण ते हातपाय हलवून झाले. म्हणजे काय होणार, पवनं शिकवलेलं आहे गुरुनी, पण हे हातपाय हलवून झाले. हातपाय हलवणे म्हणजे आता बघा याच्यामध्ये कसं होते, थोडा विषय बराचसा वेगळा पण जाते, पण आता सांगणं खूप जरुरी आहे. आता बघा जसं इथे ब्लॅक बोर्ड आहे, म्हणजे मी इथं कोण आहे टीचर समजून घ्या, असं उदाहरण सांगतो. ब्लॅक बोर्ड आहे, 50-100 मुलं मुली असे बसलेले आहेत, म्हणजे माझा क्लास चालू आहे. तर आता हे जे सर्व बसलेले आहेत, तर मी यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा हे श्रीमंत हे माझ्या ओळखीचे, माझ्या काकाचा मुलगा आहे, मामाचा मुलगा, असं काहीच नाही. मी ते शास्त्रामध्ये जे बुक आहे त्याच्यामध्ये पाहतो, हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर त्या ब्लॅक बोर्डवर मी जसं तसंच लिहितो. तर कोणासाठी, हे जे 2-4 जण बसले याच्यासाठी नाही, सर्वांसाठी, जिथून पूर्ण जेवढे मुलं मुली बसले तेवढे. आता तिच्यातून बघा त्या 100 मधून नेमकेच डॉक्टर, इंजिनियर, क्लर्क, IAS आणि बाकीचे जे आहेत
ते गाई म्हशी चरायच्या आणि ते स्वतःच्या गाई म्हशीच्या मागे दिवसभर उन्हामध्ये. आता याच्यामध्ये मला एक विषय की संतांनी जे कार्य केलं ते बघा, दया करणे जे पुत्रासी तिची दासानी दासी. दया करणे जे पुत्रासी तिची दासानी बघा, माझ्या बापूजीनं त्यांचे जे परिवारामधले मुलं मुली आहेत आणि मी आहे आणि आपली साधक मंडळी, दया करणे जे पुत्रासी तिची दासा आणि दासी, त्यांच्यावर जेवढं उत्पन्न तेवढं आपल्या सर्व साधक मंडळीवर तेवढंच बापूजीचं प्रेम आहे. आणि त्यांनी सर्वांना असं कधीही बघा, असं कोणाला विचारलं नाही की तुम्ही कोणत्या गोत्राचे आहे, कोणती तुमची जात पात वगैरे, असं कुठल्याही प्रकारचा जिका रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा देव कितीचे जाणावं. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोणामध्येही भेदभाव न करता सर्वांना एक समान ते ज्ञानाचा विषय समजून देण्याचा रात्रंदिवस आजही त्यांचा तोच प्रयत्न चालू आहे. पण आपल्यामध्ये थोडंफार विषय चालू आहेत की जसं लक्षणं देणं, जसं आताच महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे की आपण आपला विषय जे आहे थोडक्यापुरता समजून घेतो किंवा नाही माळा टाकली माझं सर्व झालं. पण जोपर्यंत हा खोलवर आपण विषय समजून घेत नाही, त्या नामावर दृढ होत नाही, तोपर्यंत हा विषय लवकरात लवकर समजू शकत नाही. खाली माळ टाकणं, अनुग्रह घेणं हा विषय नाही, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला बघा, जोपर्यंत त्याचा वाढवा आपण करत नाही, इवली स्वरूप लावी येणे भावी त्याचा वेळ गेला तो जोपर्यंत त्याचा वाढवा होत नाही. आता जसं आपल्याला कुठल्याही प्रकारची कोणतीही वस्तू दिली तर तिच्यात वाढ करून, जसं आता इस्टेट जरी आपल्या प्रॉपर्टी असली, 2 मुलाला सारखी दिली, जसं आता अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी, त्यांना जे बी प्रॉपर्टी दिली आता वापर करायचा आहे आपल्यावर अवलंबून आहे, कशा प्रकारे त्या विषयाचा वापर करायचा. आता थोडक्यात समजून घ्यायचं म्हणलं, बघा आपल्याला आता समदृष्टी समजून घेतली, कशाने येते ते समजली, आणि समदृष्टी आल्यानंतर भावाचा जो प्रकार आहे, भाव तयार होऊन भगवंत जे आपण परमात्मा हृदयामध्ये प्रकट होतो इथपर्यंत समजलं आपण. आता शेवटचं चरण विठोबा जय
तर जसं नागबाबाने सांगितलं की भक्ता भावार्थे विकला एका जनार्दनी देखिला. आता जो हा जसा भावाचा प्रकार आहे, प्रत्येक जण आता जसं आपली सर्वसाधारण मंडळी आहे, जिथेही अनुग्रह होते, अनुग्रह झाल्यानंतर जसं बापूजीचं जे मुखामधून जे ज्ञानाचे शब्द प्रत्येक जीवापर्यंत पडतात, तिथे ज्ञानाचा विषय जीव समजून घेते. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आता बघतो, सोबत राहतो, कधी जसं भाव तयार होतात, त्या विषय बघत राहतात. सर्व गोष्टी म्हणजे एकदम रीत प्रमाणे असते, कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये विनार्दीचा विषय नसते. जसं आता बघा, त्याच्यासाठी करावं काय लागते. आता संत करतात म्हणजे काय, निज वस्तू आपली जी वस्तू आहे तीच वस्तू आपल्याला दाखवत असतात. तर निज वस्तू जे आपल्या जवळच आहे तेच आपल्याला दाखवण्याचे जे कार्य आहे ते संत करतात. तुका म्हणे होता ठेवा, भावा सापडला, जवळच होता पण त्या भावान जेव्हा ते भाव तयार होतं तेव्हा तो सापडतो. काय सापडलं तर पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनाने जे पद्मनाभ असा जो हरी आहे तो सापडला. आणि आता बघा माझे बापूजी आहेत, बापूजींना आतापर्यंत जेवढेही आपली साधारण मंडळी आहे, जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण चंद्रुगा जैसा अधोत्तम प्रकाशा माझे नवनी. जसा चंद्र आहे बघा किंवा सूर्य आहे, सूर्याची किरण वाईट व्यक्ती असू द्या, पापी असू दे या किंवा पुण्यवान असू द्या, जसा चंद्र आहे, चंद्राचा जे प्रकाश आहे वाईट व्यक्तीवर पडते, पुण्यवान व्यक्तीवर पडते. तसंच माझ्या बापूजींना कुठल्याही व्यक्तीमध्ये कुठल्याही जीवामध्ये भेदभाव न करता सर्वांना जसं तसंच ते ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे.
पण आपलं कसं आहे, आपण ज्ञान प्राप्त करून घेतो, विषय समजून घेतो, पण त्याच्यावर दृढ राहत नाही. आपलं मन थोडं इकडं तिकडं डगमग पुढं चालू असते. तर तसं न करता आपल्याला बघा, आपला मार्ग थोडा कठीण आहे पण खूप सोपा आहे. आणि असं नाही की आता जसं बापूजी आहेत की बरेचसे सांगत इकडे सांगत इकडे. अहो, इथे एक दुकान आहे, दुकान टाकले दुकान आली अशी देती दान, संत उदार उदार भरले आनंद भांडार, माग त्यासी पुरे सनी आणि कासे होय, तुका म्हणे पोते देव भरले नव्हे. तर इथं पोतीच्या पोतेच देव भरून ठेवलं आहे पोत्यामध्ये. फक्त तुम्ही तयार व्हा घेण्याकरता. तुम्ही संत हे देण्याकरता मी तयार आहे, तुम्हाला फक्त घेण्याकरिता पोत्यामध्ये देव भरून ठेवलेले आहेत. तर आपल्याला फक्त आपलं मन जे आहे कुठल्याही प्रकारचे न डगमगता याचं त्याचं ऐकून बापूची दररोज म्हणायची की शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा मगर फसने का नाही. आता कसं बरेचशी मंडळी अशी काही आहे. आणि बघा, जिथेही तुम्हाला कोणी असं आपल्या बाजूला दिसेल की ज्यानेही मार्गापासून थोडाही दुरावा केला तर खूप मोठी हानी झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही व्यक्ती असा दिसणार नाही की मार्ग आपला मार्ग सोडून हे सुखी आहे, असं कुठेही दिसणार नाही. आणि श्रीकृष्ण भगवान बी सांगतात की माऊली ज्ञानोबा बी सांगतात की अगा सोडरू हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भल्या देखी येऊ आचरू जो परावा तो देखत कीर बरवा परी आचरतेनी सरावा आपुलाची. ते दिसायला खूप गोड दिसेल तिथं कुठल्याही प्रकारचं बंधन नसेल. ये चलेगा सब चलेगा आ जाओ. पण आपल्याकडे थोडं कठीण आहे पण आपलं गोड आहे. आणि जे गोड कठीण असते तेच गोड असते. सोपा मार्ग कसा आहे, आता सर्व गोष्टी चालतात आपण तिथं ज्ञान आहे, जे खोलवरचं ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे, जे आता जसं अनादी कालापासून चालत आलेलं ब्रह्मज्ञान, जे संत परंपरेचं ज्ञान आहे. आता बापूजी आपल्याला एवढं सर्व सोडून इथं आज आपल्यामध्ये जे बसलेले आहेत कशा करिता की सर्व जीवनाचा उद्धार हो आणि त्या ज्ञानाची प्राप्ती सर्वांना होऊन ते ज्ञानाचा सखोल एकदम असं ज्ञान समजून घ्यावं सर्वांनी आणि सर्वांचं जीवन जसं मंगलमय व्हावं. आणि त्याच करिता हा सर्व खटाटोप चालवलेला आहे. आणि हे बघा, जसं आता चिंतन करून घेणं, भाव तयार होणं, हे सर्व बघूनच नाथबाबांनी शेवटच्या चरणमध्ये चौथ्या चरणमध्ये सांगितलं.
तर सद्गुरु कृपा होणं खूप जरूर गरजेचं आहे. आणि बापूजींना आतापर्यंत आपल्यासाठी बघा काय सांगू आता, संतांचे उपकार तर सतत आपल्याला वारंवार ते जागवत राहिले, झोपेतून जागवत नाही पण तसं आपल्याला वारंवार आपल्याला जागवण्याचं कार्य संत करत असतात. नवे तर जसं एखाद्या आपल्या साधारण मंडळी मधून एखादा जर कोणी शिष्य जरी मार्गामध्ये कार्य करता जरासा थकला तरी बी संत सांगतात की भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख. तर संतांनी काय केलं, जर आपला शिष्य आपला साधक जर थकला तर त्यांना नवे तर कडेवर उचलून घेतलं. कशासाठी, तर त्यांची आणि जोडे सर्व त्यांच्या सुखाकरिता. तर रात्र दिवस त्याच्यामुळेच म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तर संतांचे जेवढे मानाव तेवढे खूप आभार कमी आहे. म्हणून आपण आता एक वेळ संतांसाठी एकदा भजन करू. वंदना वंदना बार बार वंदना हमारे बापूजी, हजार बार वंदना 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 बार बार वंदना हमारे बापूजी, हजार बार वंदना 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 हजार बार वंदना हमारे गुरुदेव को, हजार बार वंदना 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 तर आपल्याला बघा हे साधू संतांचं जे कार्य आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं ते जसेच्या तसंच आपल्याला इतरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की संत महात्मे सांगतात की जस की सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारी होऊ नका म्हणजे जे आपल्याला प्राप्त झालं ते प्रत्येक जीवापर्यंत जसेच्या तसंच पोहोचवण्याचं कार्य परत हे असं मार्ग चालूच ठेवायला पाहिजे. कारण की बघा मार्ग म्हणजे जसं आपल्याला आता जे आपण कर्म करतो, जसे आपले आता जे सकाळी जसं उठणं, जे दिवसभर कार्य करणं, कारण की आपले कर्म जे असतं संत निष्ठा संत चरणावर एक निष्ठ राहणं. आणि जर आपल्याला असं वाटते की या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून आपल्याला जर बाद होण्याचा मार्ग जर कुठं असेल तर ते आपल्याला संताकडेच प्राप्त होईल. आणि जे आपले जसे कर्म होतात की ज्ञानोबा सांगतात की ते उगाणले माझं कर्म ते उन्हाची पुसिले जन्म मरण. ज्ञानोबा सांगतात ते उगाणले माझं कर्म ते उन्हाची पुसिले जन्म मरण आणि जन्मासवे शर्म वरचिले गेले. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळून भारी ही संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ या देहाची बांधोळीनं पडीजे
सुख दुःखाची या सागरीन बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी नजर. जर कर्मच नसतील तर श्रमही नसतील. म्हणून आपल्याला या कर्मबंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला जे कार्य आज बापूजी इथपर्यंत जसंच्या तसंच राबवत आलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला पण थोडाफार हातभार लावायचा आहे. आणि जसं का होईन तसं प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक जीवाने प्रत्येक साधक मंडळी असो किंवा नसो तरी सर्वांनी संत कार्यामध्ये सर्वांचा वाटा एक समान असा ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि आता नरेश्वर आणि बघा मी आज इथं जे आपल्या सर्व गुरुबंधू गुरुबंधनी भगिनी आणि सर्व गुरुवर्य मंडळी आपल्या समोर आज जे उभं आहे ही संत कृपा आहे. बघा मी कुठलाही प्रवचनकार किंवा कीर्तनकार नाही, हे गुरु आज्ञेचे एक पालन आहे. आज बापूजींनी सांगितले की बा असा आहे तर कार्यक्रम करायचा आहे, तर ही गुरु आज्ञा म्हणून मी आज आपल्या मायबापाच्या समोर सर्वांच्या उभा आहे. बाकी मी कुठल्याही प्रकारचं मला काही कीर्तन प्रवचन वगैरे काही येत नाही. जे काही बोलण्याचा प्रयत्न केला ते माझे सद्गुरू बापूजी महाराज यांची कृपादृष्टी व यांचा कृपा आशीर्वाद आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी आज इथं उभं राहून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही माझ्या मुखामधून आपल्या मनामध्ये जर कुठल्याही प्रकारचं चांगल्या प्रकारे घर केलं असेल किंवा आपल्या मनाला भेट झाला असेल तर तिच्यावर नक्की विचार करा. आणि माझ्या मुखामधून जर आपल्या कुठल्या मनाच्या भावना जर दुखवल्या असतील कुणाच्या तर मी तिच्यासाठी आपल्या सर्वांचा क्षमा मागतो. आणि माझे शब्द जर आपल्याला असं वाटतील की माझ्यामुळे तुमचं मन दुखलं तर मला तुम्ही क्षमा करा आणि माझे शब्द मला परत करा. मी तिच्यावर अजून विचार करेन आणि परत चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेन. आणि आता जे काही बोललो ते माझे बापूजी आपल्या सर्वांचे लाडके आणि सर्वांच्या हृदयस्थानी असलेले असे हरिभक्तपरायण भरतेनाथ महाराज उर्फ बापूजी पाटील यांचा कृपा आशीर्वाद व दयादृष्टी याच्याशिवाय कुठल्याही कार्य असं होऊ शकत नाही. आणि कुठलाही जीव अशा प्रकारे बघा फुल नाही फुलाची पाकळी जे काही आलं हे फक्त संत कृपा आहे. याच्या पहिलेही मी गावी होतो तेव्हा हरिपाठ वगैरे मला पाठवायचं पण तिच्यातलं काही असं लक्षात नाही यायचं की काय आहे आणि काय नाही. जेव्हा बापूजीच्या सानिध्यात आलो हा विषय समजून घेतला. विषय समजून सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर आपल्याला संत निष्ठा त्यांच्या चरणावर दृढ राहणं आणि त्या नामावर दृढ राहणं. माळ घातली म्हणजे घातली असं नका करू. तर कसं बघा जोपर्यंत आपण त्याच्यावर दृढ राहत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा विषय स्वतःसाठीच बघा हे कसं आपुलिया हिता जो असे झाला स्वतःच हित कशात आहे त्याचा सतत विचार करा. आणि झालेली सेवा सद्गुरू भरतजी महाराज व आपले सर्व मंडळी सर्वांना